तुमच्या माहितीसाठी अनेकदा वैवाहिक आयुष्यामध्ये असं वळण येतं जिथं पती पत्नीला एकत्र राहणं अशक्य असतं, पण काही कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांना घटस्फोट हा शिक्का नको असतो। अशा वेळी कायदा आपल्याला एक अतिशय सन्मानजनक पर्याय देतो, तो म्हणजे ज्युडिशियल सेपरेशन, म्हणजे न्यायालयीन पृथक्करण। आज आपण याच विषयी थोडंसं जाणून घेऊयात। हिंदू विवाह कायद्याच्या कलम 10 नुसार पती किंवा पत्नी यांपैकी कुणीही कोर्टामध्ये ज्युडिशियल सेपरेशनसाठी अर्ज करू शकतं। हा एक असा न्यायालयीन आदेश आहे ज्यामध्ये तुम्हाला कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळं राहण्याची परवानगी मिळते। सगळ्यात महत्त्वाचं काय, यामध्ये तुम्ही तुमचं लग्न मोडत नाहीत, तुम्ही तांत्रिकदृष्ट्या विवाहितच असता, पण तुम्हाला एकाच घरात राहण्याची सक्ती केली जात नाही। याचा सगळ्यात मोठा फायदा काय, जर भविष्यामध्ये तुमचं मतपरिवर्तन झालं आणि तुम्हाला पुन्हा एकदा एकत्र यायचं असेल किंवा असं वाटलं की एकत्र यायला पाहिजे, तर कोर्टामध्ये अर्ज करून हा आदेश तुम्ही रद्द करू शकता, रद्द करता येतो। घटस्फोटामध्ये नातं कायमचं संपतं, पण इथं नात्याला एक शेवटची संधी मिळते। तसंच यामुळे सामाजिक आणि कायदेशीर वारसा हक्क सुद्धा अबाधित राहतात। जर पत्नीकडून क्रूरता, मानसिक छळ किंवा विनाकारण सोडून जाणं अशा समस्या असतील तर पती अधिकाराचा वापर करू शकतो। जर तुम्हाला नातं लगेच तोडायचं नसेल पण एकत्र राहणं सुद्धा कठीण असेल तर हा पर्याय नक्की विचारात घ्यावा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।